मारायला पोरं सोडायची चांगली 4-5 माझ्याकडे आत्ता गोळी घालून मारा होता. महाराज मरण ठरवतो आत्ता काल येऊन गेला मग एवढं फोन आला होता. आता काल मला फोन होता ना, तुम्ही मला फक्त सांगा उद्या संध्याकाळी उठून करायची जाऊ द्या. कशाला कोणून तर काल रिव्हॉल्वर घेऊन आलेला, कोणून तर रिव्हॉल्वर आणलेलं. हां रिव्हॉल्वर कोण घेऊन आलं तर काल बिहारची माणसं होती, आत्ता महाराष्ट्रातली आहे. काल माझ्याशी फोनवर बोलणार. हे लोकांना माहीत झालं त्याला कोणीही उडवेल. हां त्याला हातपाय मात्र दंगले करतात. हां तसं करायचं. योग्य त्याला बरोबर वायफीला बडवा सडले मग आदर्शता आहे. वायफीला भाना जरा चांगला मऊ करा. पालमीची पोरं सांगा की गवळीवस्तीची पोरं आणून बडवा. महादेवला सांगा पोरं आणून बडव. महादेवला सांगा की पोरं आणून जरा बडव म्हणत राहतो. बडवणं काय अवघड नाही हो. आपल्या पोरानं मारतील, आमच्या घरातले मारतील ना. आमचे माझ्याकडे काय पुतणे कमी आहेत का? तुम्ही चांगल्या चांगल्याला नीच आहे हो. मोहन डोंगरेला मस्त आमचा नीच आहे, फितूर आहे ना. घरचा भेदी काय घर का भेदी लंकाडा आहे. फितूर आहे. त्याला माहिती सगळी ह्यांना देत आहे. ते बडंगे वकिलाकडे देत आहे, हवेकडे पोचता करत आहे. बरोबर आहे. नीच नीच आहे माझा बाबा सपाटे तुम्ही आणि मंजू सपाटे आमची मुलगी. तर तोंडर बोलली माझ्यासमोर. त्याच्या तोंडर बोलली हरी जाधव एक वेळ परवडला, पण ही कडू नको. योगेश पवार एक वेळ परवडला. आबा हा नीच आहे म्हणजे, हा सगळ्यात खरा शत्रू तुमचा हाय म्हणजे. त्याच्या तोंडावर बोलली त्याला आणि 1 तास बोलत होती. ते रडत होता. उत्तर सुद्धा देऊ शकला नाही. तो काय करतो 1 तास बोलत होती त्याला आणि त्याला धन दिले. गॅस कमी करतो, पोलीस स्टेशनला जाईल कंप्लेंट करून. तिला मारायला चालला अंगावर. ते म्हणले माझ्या अंगावर हात लावला तुम्ही पोलीस स्टेशनला जाईल, तुला मागात पडेल, लक्षात ठेवा. माझ्याकडे असं मारणारे 25 जण येऊन गेले. काल आला होता, गण घेऊन आला होता. बापरे. त्यानं म्हणला 1 तासात तुम्हाला बातमी येईल त्याला मार्केटला. आणि आम्ही तुमचं नाव घेणार नाही, काय चर्चा करणार नाही. आम्ही बिहारच्या माणसामार्फत करतो. 1 तासात. काल रात्री बाईची फोनवर बोलला. कोण आहे किरकोळ सुद्धा 2-5 लाख रुपये मंदिरात, चहा जादा मंदिर